काय मग आज डाळीची काय बाई रोज तेच तेच आपलं. रोज रोज कुठं? काल वरण होतं, परवा आमटी होती. अगं पण झालं सगळं डाळीचंच ना. मग आणि आता म्हणशील डाळ कांदा करू. रोज तोंड नांबल आता माझं डाळ खाऊन खाऊन. बरं बाई राहिलं. शीतल आज अख्खा मसूर कर ग. पुष्पा काय ग सारखं सारखं कडधान्याचंच लावले. हा बघते मी दर 2 दिवसांना ती मटकी नाहीतर हायच काहीतरी. जेडे आज आपण एक काम करूया. हा कुठली तर पालेभाजी करूया का? जेडे तू जातेस का? जा की जरा भाजीपाला घेऊन ये जा. कोण मी नसती जात. का गो? अगं आता तर म्हणलीस की डाळ खाऊन खाऊन कट्टाळा आलाय म्हणून. पण मला पोथी वाचायची आहे ना त्यामुळं. जेडे एक विचारू का ग? नाही म्हणजे खरंच मनापासून तू देवाधर्माचं करतेस का काम वाचाय बघतेस तेच मला काय कळण झाले ग. जीजी आता कशाला तिला काय बोलताय? आता ती देवाचं करती तर चांगलंच आहे ना. जेडे जाग बाई तू. तुम्हाला भाजीच खायची ना मग मला सांगा, मी शीतलला सांगती ती येईल घेऊन. आता ती कुठं आणणार आहे? कुठनं म्हणजे काय? जेडी जिथनं आणणार होती तिथनच ती बी आणल. भोईंजला जाईल नाही पाचवडला जाईल. होय का? एवढं तोंडवर करून बोलण्यापेक्षा शेतात जर माळवं केलं असतं तर ते लय परवडलं असतं ग. घरातलं पण भागलं असतं आणि तुझ्या कनवटीला 4 पैसे बी लागलं असतं. माळवं करा, ह्याव करा, त्याव करा आणि ती बघायचं कोणी? रानात गहू आहे का नाही त्योच लय झाला. हिथं तुमचं चुकतंय आजकालच्या पोरींचं. घरात बसून पंख्याचं वारं खायची सवय लागल्या. मग रानात कशाला जाताय? सगळ्या महाराण्यात. वय एवढंच वाटतं तर तुम्ही जावा की मग रानात. का नाही जात तुम्ही? पुष्पे तू तर सांगूच नकोस. माझ्या अंगात धमक होती, जोर होता, तेव्हा मीच रानात जात होते. कळलं का तुला? हे बघ तू जेव्हा नवी नवरी होऊन घरात आलीस का नाही तेव्हा तुला रानात पिटलाय पाहिजे होती, म्हणजे कळलं असतं. आणि मी माळवं करत होते त्या पैशावर माझं घर चाललं होतं. लय मागचं काढू नका आणि मला बी लय बोलायला लावू नका. मस्त मी बी ह्या घरासाठी लय केलंय. होय अगं काय केलंस ग? कवा घरातनं बाहेर पडलीस का? हा तुमच्यासाठी किती बी काय बी करा तरी तुम्हाला काय वाटायचं नाही. शीतल तुला सांगते, अगं मागच्या वर्षी मी शेतात टमाटा केलता तवा का नाही. तवा का नाही ह्यांची 10वीची फी भरली, मग मिरच्या लावल्या, मग मिरचीच्या पैशात गाडी घेतली आणि मग पावटा लावला आणि पावट्याच्या पैशात चांदणी घेतली. चांदी घेतलीस का सोनं घेतलंस ग? अहो चांदणी 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 मच म्हणती मी. अगं म्हस नाही घेतलीस, घरात वापराय शिगडी घेतलीस. मला चांगलं आठवतंय की. शिकले मला काय ह्यांच्याशी वाद घालायला येळ नाही बघ. ही पैसे घे आणि ह्याच्यात 2 पेंड्या भाजीच्या आण आणि राहिलेले पैसे माग घेऊन ये. ही बाई एका फटाकडी. शीतल तुला एक सांगते, आता हिथंच जाऊन कुठं तर भाजी घेऊन ये जा. अगं हा तो आपला तो जमदारचा संते आहे की नाही त्याच्या रानात बघ चांगली भाजी मिळते, त्याच्याकडे जाऊन भाजी घेऊन ये जा. उगाच कुठं तर लांब जाऊ नकोस. जीजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बरोबर भाजी घेऊन येते का नाही बघाच. शितले अगं थांब किंवा हळू चाल की, किती फास्ट चालतीस ग? ए शितले याला शितले. ए शितले रुकतो. शितले अगं काय झालं? चल की ग. अगं पायात काटा मोडलाय बघ माझ्या. बघू बघू पायावर ते दुखते. हलू नकास, अजून मोडला नाही ना? वडून काढते धर. नको हळू हळू. आणि इकडे आता तुझ्या पायामधला काटा काढला का नाही तसं आमच्या घरातला बी काढते का नाही बघच. घरातला काटा म्हणजे? याचमुळे तुला का नाही लई चौकशा लागतात बघ. दरवेळेला गोत्यात आणतेस ना म्हणून विचारत्या. अगं आतापर्यंत 5 वडला जाऊन भाजी घेऊन आलो असतो आपण. अगं
बाजारात भाजी 5-10 रुपयानं महाग असते. रानात कशी स्वस्त पडते आणि ताजी बी मिळते. बाजारात भाजीवर पाणी मारून ठेवतात ना. हो ठीक आहे, पण कुणाच्या रानात चाललोय आपण? हर्षवर्धनच्या. हा हा पागल आहे की शिकले? अगं असं नको करू, उनको पता है क्या? ए, एवढं भ्यायला काय झालं? अगं पण असं कशाला करतेस? चल. मी नसती येत परत. येडी आहे का ग तू? अगं कोणी बघितलं तर? मग मी काय चोरून नेते वय? त्या हर्षवर्धनला काय आम्ही फुकट पोसायचं? आणि कुणी काय बोललं तर मी बघते. चल तू. शिकले. चल. अगं चल. हळू. अगं नको शिकले, थांब की. शिकले अगं नको, खरंच नको शिकले. ए, गप गप. हे बघ की आलं की रान. देख वो गाडी बे, चला बे. चल चल चल. अगं थांब. अगं ये गडी नाही, चोर आहे तो. इकडे. अगं तो तर गोट्या आहे. गोट्या गोट्या आहे की बघ जरा नीट. आता थांब जरी. शिकले अगं क्या कर रही है तू? क्या कर रही है तू? चल ना. गप्पच आवाज करू नका, तुझ्या ऐकल. ये क्या कर रही है तू? वला फोक. आता बघ कसं फोकून काढते का नाही ते. चल. शिकले अगं. अगं आता बघ चांगलंच प्रसाद देते त्याला. झालं ते ना. गप्पच का तू. ये ये चल. अगं का मारती लागते की? अरे यास्मीन बोल ना. जाने देना शीतल. हा जाने देण्याची. अगं लागतंय की. काय र एवढ्या सगळ्या भाज्या कुठं चोरून निघालाच म्हणायचं? चोरून नाही ते मी तर आपलं हा भैया भैया बोलले मला. भैया भैयानं सांगितलं वय. हा पण त्यांनी तर मला पाठवलंय. काय